अरे वा वा वा, झाली संधी जमा. अगोदर माझी ओळख करून देतो बा. जय शिवराय. अहो मंडळी, स्वराज्याचा पायी कमी. अहो मंडळी, स्वराज्याचा पायी कमी. निशीवर देतो ताव. समर्थ शिंदे नाव माझं. नगर देवळा गाव, नगर देवळा गाव. निश्चयाचा महामेरू आणि बहुजनांची उतारू असलेला महाराजांचा मी मावळ आहे का. छत्रपतींनी उभारलेल्या राज्यात समद आलेलं नव बघाया निघालूया. आणि इथं बघतो तर तुम्ही समजी स्वातंत्र्य दिन साजरा करताय का. बघून लयच्या पटलं बघा. अगोदर समजा देशभक्तांना माझा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा. आता म्हणा की माझ्या संघात भारत माता की जय जिजाऊ. अंगा असं अहो यारे मर्दांनो, या स्वातंत्र्याला प्रेरणा मिळाली कुठून. या स्वातंत्र्याला प्रेरणा स्वराज्यातून मिळाली बरं का. गुलामगिरी मान्य नव्हती महाराजातून, म्हणून तर स्वातंत्र्याचा घातला नवं. अगोदर अजून देवी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात घेतली शपथ आठवली की आशी आघात रगात असं सळसळ करता या. नेताजी यस्ताजी बाजी बाळाजी अशी मोठी मोठी बहादूरगडांची मोठच पा जीवाला जीव देणारी मंडळी. मी आता म्हणतो नुसता जीवाला जीव देणारी नाही तर महाराजांसमोर छातीचा पोट करून मारतुकी गाजवणारी माणसेची. तुम्हाला सांगतो महाराजांनी हरलेली माणसं महाराजांसारखे स्वाभिमानी सर्वांना घेऊन सांगितले. त्या काळात आमचा राजा पण तसाच आणि त्याची शिवभक्त करणारी प्रजा पण तशी. माझं तर समजा काही महिना अगोदरच सांगणार, जर तुम्हाला शिवबा पुन्हा जन्माला यावंसं वाटतं का तर तुम्ही जिजाऊ व्हायला पाहिजे. नुसतं जिजामाताला पुन्हा पूर्ण जयंती साजरी नाही होणार. ते त्यांचे विचार अंगी बागायला पाहिजे. आणि तुम्ही नुसतं जयंतीला डीजे लावून डान्स करून नाही व्हायचं. ते तलवार घेऊन शान लढाया नाही सांगत कोणी. त्यांचे विचार अंगी बागायला पाहिजे. महाराजांना 18 पगड जास्त धर्माची लोक एकत्रित आणली. आपल्या धर्माचा अभिमान असायला हवा पण दुसऱ्या धर्माचा पण आदर असायला हवे. ही महाराजांची शिकवण. तरच तुम्ही महाराजांचे मावळे सोबत आणि महाराजांना पण समाधान लागून शिवभक्त होणं हे एका डेरेपुरतं काम नाही मुली. त्यासाठी पोराचं लगीन बाजूला ठेवून गळावर चालून जाणाऱ्या कानाची सारख्या उतार वयात हाती दोन तलवारी घेऊन शिंग लढवणारा बाजी घेऊन बस अजून काय चालणार नाही. बाकी तुम्ही समता आहे का. चला जातू पुढच्या मुक्कामाला जा घेतो तुमची. बोला भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद.